ऑपरेशन टायगर हे जे काही आपण नाव ऐकतोय ते खरं तर ऑपरेशन टायगर म्हणजे काय तर ठाकरे गटातून जे काही खासदार आहेत ते खासदार खरं तर शिंदे गटा अर्थात शिंदे गटांच्या शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे। मग अशा वेळी आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे। ऑपरेशन टायगर वारंवार शिंदे गटाकडून बोललं जाते की ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना फुटणार काय आणि कोणकोणते खासदार आहेत की खरंच शिवसेनेतून बाहेर पडणार आहेत का, नेमकं ऑपरेशन टायगर काय आहे आणि काय आहे नेमकी शिंदे गटाची भूमिका पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की सर्वसामान्य जनतेने खरं तर शिंदे गटांच्या शिवसेनेला मान्य केलेला आहे आणि न्यायालयात देखील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पारड्यातच खऱ्या अर्थानं अनेक निर्णय केलेले आहेत। आणि मग अशा वेळी आपण पाहतोय विधानसभा निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय। सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे, सर्वसामान्य शिवसैनिक हा खऱ्या अर्थानं शिंदेच्या बाजूने उभा आहे, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने उभा आहे। आणि मग आज आपण पाहतोय ठाकरे गटाची जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय अवस्था आज आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण अजूनही याच्यातून धडा घेण्याचं काम तरी ठाकरे गट करत नाही असं चित्र दिसून येत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की संजय राऊत जे आहेत ते खरं तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार असल्याचं मतही मीडियामध्ये अनेक नेते व्यक्त करतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत आणि त्यांनी पक्ष संपवण्याचा विडाच उचललाय की काय ही शंका यायला लागते, असं देखील लोकांचं मत आहे। सोशल मीडियात अशी प्रतिक्रिया आहे। आणि म्हणून आपण पाहतोय की या ज्या फुटीला जवळपास आपण पाहतोय की 40 आमदार घेऊन जो गुवाहाटीचा प्रवास आणि त्यानंतरचं राजकीय राट्य आपण बघितलं असेल, राजकीय बंड आपण बघितला असेल, पण आता ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे तर ऑपरेशन टायगर जे आहे की या संदर्भाने संजय राऊतांची प्रतिक्रिया जर पाहिली आपण की त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलंही असं हे नाराज सेना जी आहे ती नाराज सेना त्यांनी उल्लेख केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे असं कुठल्याही आमचा पक्ष कुठल्याही पद्धतीने आता फुटणार नाही किंवा आमच्याकडून कोणी तिकडे जायला तयार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यामुळे, महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळे शिंदे गटाची ही खेळी असल्याचं मतही संजय राऊत व्यक्त करतात। एकूणच काय तर ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिंदे गटाच्या नेत्यांनी, शिंदे गटाच्या आमदारांनी, खासदारांनी देखील काही प्रतिक्रिया सोशल मीडियावरती आपण पाहिल्या आहेत, त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत। ठाकरे गटाचे एकूण जवळपास 5 खासदार आहेत जे की शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, ते शिंदे सैन्यात जायला तयार आहेत। आणि मग पाच लोकांना घेऊन गेलं तर पक्षफुटीचा बडगा जो आहे तो पडू शकतो। त्यामुळे जर 6 खासदार असतील तर ती पक्षांतराची किंवा पक्षफुटीची जी कारवाई असते ती कारवाई होणार नाही आणि म्हणून एका खासदाराची कमी असल्यामुळे खरं तर हे जे काही ऑपरेशन टायगर आहे ते थांबलेलं आहे। 5 खासदार तयार आहेत, 6व्या खासदाराची गरज आहे, कारण 6व्या खासदार आला तर कुठलाही पक्षांतरबंदी जो कायदा आहे तो कायदा लागू होणार नाही आणि ती पक्षातली फूट मानली जाईल। आणि मग अशा वेळी 5 खासदार संपर्कात आहेत, ऑपरेशन टायगर तयार आहे, 6वा खासदार जेव्हा तयार होईल तेव्हा या पक्षामध्ये फूट पडेल असं शिंदे गटाच्या शिवसेनेचं मत आहे। आता आपल्या लक्षात येईल की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये कोणती शिवसेना आहे हे तर विधानसभेच्या निवडणुकीला जाहीर झालं, पण आज आपण पाहतोय ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जे काही 5 खासदार आहेत त्या 5 खासदाराची नावं जाहीर केलेली नाहीत, परंतु पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा बसू नये म्हणून एका खासदाराची गरज पडत आहे। असे 6 खासदार जर आले तर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर जर ठाकरे गटामध्ये फूट पडली तर पुन्हा एकदा ठाकरे गटाचं पानिपत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील होण्याची दाट शक्यता आहे। आणि म्हणून आपण पाहतोय की आज खरा शिवसैनिक जो आहे तो अस्वस्थ आहे आणि ठाकरे गटाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने लोक जायला पाहिजे त्या गेलेले नाहीत, ते शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात जातात। आणि आज आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये ह्या 2 गटामध्ये स्ट्रॉंग म्हणून जर आपण कोणाकडे पाहिलं असेल तर तो शिंदे गटाचा इथे आपण याच्यामध्ये वरचढपणा दिसून येत आहे, कारण त्यांच्याकडे गेल्या विधानसभेला आणि लोकसभेलाही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मतं मिळवली, त्यांची उमेदवार निवडून आले आणि आमदार निवडून आले, खासदार निवडून आले आणि या तुलनेत जर पाहायला गेले तर ठाकरे गटाची दयनीय अवस्था वरचेवर होत आहे। जर हे ऑपरेशन टायगर जे 6 खासदारांना फोडण्याचं जे हे ऑपरेशन टायगर हे 6 खासदार बाहेर पडणार आहेत ते जर शिंदे गटामध्ये गेले तर ऑपरेशन टायगर जर सक्सेस झालं तर ठाकरे गट जो आहे तो नावाला राहील, कारण आज आपण पाहतोय ह्या 4-5 खासदारांवरतीच त्यांची भिस्त आहे। आणि मग अशा वेळी जर
हे 6 खासदार बाहेर पडले तर ठाकरे गटाचं पुन्हा पानिपत होईल आणि ही होण्याची दाट शक्यता असल्याचं मतही शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अनेक नेते आणि कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत आणि म्हणून ऑपरेशन टायगर हे सध्या कामावर असल्याचं मतही त्यांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये जाहीर केलेलं आहे. ऑपरेशन टायगर सक्सेस झालं तर ठाकरे गटाचं पानिपत होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.